नमस्कार. मनाची चव मध्ये मी रत्ना थोरात आपल्या मनापासून स्वागत करते. आज आपण घरी कोल्हापुरी मसाला कसा बनवता येईल हे पाहणार आहोत. या मसाल्यामुळे कोणत्याही भाजीला, रस्स्याला किंवा बटणाच्या पदार्थाला वेगळीच चव आणि रंग येतो. तर हा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे ते पाहूया. चला तर मग कोल्हापुरी मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. ही आहे काश्मीरी लाल मिरची. ही आपण अर्धा किलो घेतलेली आहे. वेळ वाचवण्यासाठी आम्ही दुकानातूनच स्वच्छ निवडलेल्या आणि देठ काढलेल्या सर्व मिरच्या घेतलेल्या आहेत. ही आहे लवंगी मिरची. ही अर्धा किलो घेतलेली आहे. ही आहे बेडगी मिरची. ही 1 किलो घेतलेली आहे. या सर्व मिरच्या दुकानातूनच स्वच्छ आणि देठ काढलेल्या आणलेल्या आहेत. हा आहे सुकलेला खोबरा. हा पाव किलो घेतलेला आहे. हे धने अर्धा किलो घेतलेले आहेत. हे स्वच्छ साफ केलेले आहेत. हे जाड मीठ आहे. हा 1 किलोचा पाकिट आहे, पण आपण ह्यातून फक्त अर्धा किलोच घेणार आहोत. ह्याला क्रिस्टल सॉल्ट असंही म्हटलं जातं. हे तिल आहे पाव किलो. हे मोठे हिंग आहे. यात आपण 2 क्यूब घेणार आहोत. मेथी दाणे 10 ग्राम. हे आहे त्रिफळ 10 ग्राम. चक्री फूल 10 ग्राम. दगड फूल 10 ग्राम. ही मोठी हळद आहे. ही 20 ग्राम घेतलेली आहे आणि हिला आपण बारीक करून घेतलेले आहेत, कारण ते मसाला वाटण्याकरता आपल्याला ते बारीक करूनच द्यावा लागतो. पिवळी हळद ही आपण 100 ग्राम घेतलेली आहे. खसखस घेतलेली आहे 50 ग्राम. तेजपत्ता किंवा तमालपत्र हे आपण 10-12 किंवा 12-15 असं किंवा 25 ग्राम असं ही ठरवून घेऊ शकता. हा जायफळ आहे. हा फक्त आपल्याला एकच लागणार आहे. दालचिनी घेत आहे आपण 75 ग्राम. हे आपण 5 ते 6 लाकड्याही घेऊ शकतो दालचिनीच्या. हे जिरा घेतलेला आहे. जिरा 150 ग्राम आहे. इथे आपण दोन्ही प्रकारचे जिरे वापरणार आहोत. हा आपला रेग्युलर जिरा आहे. हा आहे शाही जिरा. हे आपण 10 ग्राम घेतलेले आहे. हिरवी वेलची ही आपण घेतलेली आहे 40 ग्राम. काळी वेलची 25 ग्राम. जावित्री 10 ग्राम. बडीशेप घेतलेली आहे आपण 10 ग्राम. अजवाइन घेत आहोत आपण हे 10 ग्राम. हे दोन्ही आपले डायजेशन करता उत्तम आहेत. काळी मिरी घेत आहे आपण 50 ग्राम. हे आहे लवंग 30 ग्राम. सोललेले लसूण घेत आहे अर्धा किलो. चला आता आपण मसाला भाजून घेऊया. हा जो मसाला आपण करत आहे हे 2 किलो मिरच्यांबरोबर करत आहोत. 2 किलो मिरच्यांना किती मसाला लागणार आहे त्याचा अंदाज आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आता मसाला भाजण्याकरता आपण आधी तेल टाकत आहोत.
एक चमचाभर तेल मी घेत आहे. हे आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे सगळा मसाला. सर्वात आधी आपण हळकुंड टाकत आहोत ह्यात. दोन किंवा 3 मिनिट एक चांगला भाजून घ्या बारीक गॅसवरती. दालचिनी भाजत आहोत. सगळे मसाले 2-3 मिनिट वर खाली करून घ्या तेलामध्ये. श्रीफळ टाकत आहोत. चक्री फूल, दगड फूल, आपल्याला तेल अजून लागणार आहे. थोडस तेल आपण अजून घेत आहे. काळी मिरी, लवंग, काली इलायची, छोटी वेलची, हे जायफळ, तमालपत्र किंवा आपला तेजपत्ता, हे सगळे सोबत भाजून घेत आहेत. हिंग, जावित्री, सौंफ, ओवा, शाही जीरा, जीरा, हे आपण बारीक गॅसवरच भाजत आहोत. तीळ टाकत आहे. खसखस, पिवळी राई, हा मसाला राहिलेला, मेथी घेत आहे. मेथी भाजून घेत आहेत. तेल जरा आणखी घेतलेलं आहे. खोबरा टाकत आहे. खोबरा खरपूस भाजून झालेला आहे. हे आपण वेगळ्या प्लेटीत काढणार आहोत. थोडस तेल आणखी टाकत आहोत आणि शेवट आपल्याला राहिलेला धना हे भाजून घेणार आहोत.
हे पण एक 5-6 मिनिटासाठी भाजून घ्या बारीक गॅसवरती. फक्त भाजून घ्यायचं आपल्याला. धना आपला भाजून झालेला आहे. सगळा मसाला आपल्याला थंड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते कांडायला घेऊन जायचं आहे. मसाला थंड होण्याकरता आपण ठेवलेला आहे. हा थंड झाला की आपण त्याला थैलीत पिशवीत भरून घेऊया. मसाला आपला भाजून थंड करून झालेला आहे. आता हे आपण काढण्याकरता घेऊन जात आहोत. हा पूर्ण आपला मसाला 5 किलोचा तयार झालेला आहे. तयार आहे आपला कोल्हापुरी मसाला. प्रत्येकाची रेसिपी बनवण्याची पद्धत वेगळी असते. जर तुम्हाला माझी कोल्हापुरी मसाला रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि माझ्या मनाची चव चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.